पंजाबच्या दिशेने सायकलिंग चालू निघालेले आहेत 1200. धाराशिव शहरामध्ये एक फार महत्त्वाचा संदेश देण्यासाठी जवळजवळ 1200 किलोमीटर अंतर काढून ही सायकल स्वार धाराशिव शहरामध्ये आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुढे त्यांचा संदेश आहे की तिसरं महायुद्ध होण्याच्या मार्गावर आहे आणि हे युद्ध थांबवावं आणि जागतिक दिनाच्या निमित्ताने विश्वामध्ये शांती निर्माण करावी हा संदेश देत हे 1200 किलोमीटर सायकल स्वार आलेत. कुठून आलेत, कसे आलेत, यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे हे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नेमकं कशासाठी हा प्रवास चालू आहे त्यांनाच विचारूया. बोलिए भैया, आप कहाँ से आ गए? जी हम केरला से आए हैं। हाँ हमें जाना है, हमारा जो डेस्टिनेशन है वो हाँ। पंजाब तक जाएंगे। हाँ इन बीचों हम 9 स्टेट से होके गुजरेंगे हाँ। और हमारा यही संदेश है हाँ। कि जो आज दुनिया का जो हाल है, जो अशांति फैली हुई है और जो तीसरी महायुद्ध की जो कगार में जो हम खड़े हैं उसको रोकने के लिए और शांति दुनिया में फैलाने के लिए हम ये पीस राइड कंडक्ट कर रहे हैं। और यही हमारा जो कम्युनिटी का जो मोटो है वो भी यही है, लव फॉर ऑल, हेट्रेड फॉर नन। शांति जो हमारा पैगाम है, यानी मोहब्बत सब के लिए और नफ़रत किसी से भी नहीं। और यही मोटो लेके हम ये इन 9 स्टेट से गुजरेंगे और लोगों को यही संदेश दे रहे हैं। कौन सी स्टेट में निकले आप? हम केरला से निकले हैं। केरला से निकले। कहाँ तक जाने वाले आप? हम पंजाब तक जाएंगे। पंजाब तक जी। अब कितना किलोमीटर अंतर? अभी हम लोगों ने तकरीबन 1200 किलोमीटर हम तय कर चुके हैं और जो टोटल हमारा जो सफ़र है वो 3700 किलोमीटर का है। अभी एक लंबा रास्ता हमें तय करना है। तो कितना किलोमीटर तुम दौड़ते हो डेली हमारा जो टारगेट है वो 120 to 150 किलोमीटर्स है। कभी कभी 120 हो जाता है, कभी कभी 150 चला लेते हैं। आप क्या संदेश देना चाहते हो पूरी दुनिया को? यही संदेश है कि जिस कगार पे हम खड़े हैं, यानी तीसरी महायुद्ध की तरफ हम जो दुनिया जा रही है उससे हमें रोकना है और यही हम शांति फैलाना है। और शांति हम अपने क्रिएटर को, यानी जो भी गॉड हो या जो भी जिस भी नाम से हम पुकारते हैं उनको, यानी हमारे पैदावार, यानी गॉड हो, ईश्वर हो, अल्लाह हो, जिस भी नाम से हम पुकारते हैं उसकी तरफ हमने लौटना है। और यही हमारा संदेश है। अगर हम उसकी तरफ लौटेंगे तभी दुनिया में शांति कायम होगी। और यही संदेश लेके हम कौन से संगठन के तरफ से हम अहमदिया मुस्लिम कम्युनिटी हमारी संगठन है, उसकी तरफ से हम ये राइड पीस राइड कंडक्ट कर रहे हैं। आपका नाम क्या है? मेरा नाम अब्दुल सलाम। कहाँ के है? मैं बेसिकली केरला का हूँ। हाँ। चलो, हम धाराशिव शहर में तुम आ चुके हैं। हमारे खड़तर प्रवास के तरफ से आपको बहुत बहुत दुआई है और आपका सफर बहुत अच्छा होना चाहिए। थैंक यू। तो आप उस्मानाबाद के लोगों को क्या संदेश देना चाहते हो, जिले को? यही संदेश है हमारी, जो मैंने अभी बताया है, यही संदेश है। हम निचले सतह से, यानी हम अपने घर से इस जो जस्टिस मेन, हम अपने गॉड की तरफ जाएंगे। मतलब हम अपने दिमाग में गॉड को, यानी अल्लाह को या ईश्वर को मानेंगे, उसकी तरफ लौटेंगे, तभी हम एब्सोल्यूट जस्टिस कायम कर सकते हैं। और एब्सोल्यूट जस्टिस से ही वर्ल्ड में पीस कायम हो सकती है। और यही मैं आपकी धाराशिव जो भी आपकी जो ज़िला है या फिर जो इलाका है, उनमें सबको मैं यही कहना चाहूँगा, अपनी निचली सतह से, यानी अपने घर से इसकी शुरुआत करें। जो राइट अपने फादर को देना है, जो राइट अपने भाई को देना है, वो कम्प्लीटली आप अदा करेंगे। जो राइट आप अपने नेबर को देना है, वो राइट आप पूरी तरह से जब तक कायम नहीं करेंगे तब तक पीस कायम नहीं हो सकता। और मैं सबको यही कहना चाहता हूँ
कि एब्सोल्यूट जस्टिस कायम कीजिए, तभी हम इस जंग से और इस आपत्ती से हम बच सकते हैं। ईश्वराच्या पुढे जात असताना किंवा आपण ज्यावेळेस संपतो त्यावेळेस ईश्वराच्या पुढे गेल्यावर आपल्याला शांतीचा मार्ग मिळावा हा संदेश महाराष्ट्रामध्ये धाराशिव शहरामध्ये येऊन सायकल स्वारने दिलेला आहे। या ठिकाणी फार जुने कार्यकर्ते डॉक्टर बशारत अहमद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षपद भूषवलेले जनता दलाचं आणि विविध कार्यामध्ये सतत सहभागी असणारे, शांतीचा संदेश देणारे, ये शांतता सभी लोगों के तरफ भेजने वाले ये पुराने खिलाड़ी है। अब उनको पूछेंगे डॉक्टर बशारत अहमद जी क्या कहना चाहते हो भाई? हिंदी मध्ये बोलू? हिंदी मध्ये बोला, मराठी मध्ये बोला। मी मराठीत बोलतो आता, बोला। हिंदी मध्ये बोलू ना। आता हे 5 सायकल स्वार केरळहून पंजाबसाठी निघालेले आहेत आणि ते 9 राज्यातून जाणार आहेत आणि त्याने आतापर्यंत 1200 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि ह्याला त्यांनी नाव दिलेलं आहे राईड फॉर पीस, म्हणजे शांतीसाठी सायकल स्वारी। आणि योगायोगाने आज जागतिक शांती दिवस आहे आणि ते आपल्या शहरात आज पोहोचलेले आहेत आणि हा संदेश देत ते पंजाबपर्यंत जाणार आहेत। 3700 किलोमीटरचा प्रवास आहे, 1200 पूर्ण झालेले आहेत। त्यांना 21 ऑक्टोबरपर्यंत ते पोहोचतील तिथं जागोजागी इथून आता ते थेट पुण्यापर्यंत जाणार आहे। यांनी कलेक्टर ऑफिसच्या पुढे आलेले आहेत, कलेक्टरला काय संदेश देणार? कलेक्टरला संदेश त्यांनी जसं सांगितलं की जोपर्यंत सर्वांना समान न्याय मिळत नाही तोपर्यंत जगात शांती स्थापन होऊ शकत नाही। आज सर्वांना समान न्याय मिळत नाही, सामाजिक न्याय नाही, उच्च नीचता आहे, कुणाला म्हणजे मोठ्या लोकांना वेगळा न्याय, गरीब लोकांना वेगळा न्याय, त्याच्यामुळे जगात कधीही शांती स्थापन होऊ शकत नाही। उस्मानाबाद जिल्हाकरांना तुम्ही काय सांगाल? उस्मानाबाद जिल्हाकरांना आमचं हेच माहित आहे की प्रेम सर्वांसाठी, घृणा कुणाशी नाही। शांतीने राहा, शांतीने एकमेकाशी सौहार्दाने वागणूक द्या, कुणाचीही घृणा करू नका, कुणाचा तिरस्कार करू नका, सगळ्याला प्रेमाने जवळ करा, हाच संदेश आहे। आज आलेल्या कार्यकर्त्यांचं तुम्ही स्वागत केलं, कोणत्या संघटनेच्या वतीने केलं? अहमदिया मुस्लिम जमात तर्फे आम्ही स्वागत केलेलं आहे आणि इथले जे सायकल रायडर्स आहेत जे इथून केरळला गेले होते त्यांनीही स्वागत केलेलं आहे। ते अशा पद्धतीने जागोजागी त्यांचं तिथले लोक स्वागत करतात। आमच्या अहमदिया पंथाशिवाय इतर लोकही स्वागत करतात। काही अंतर त्यांच्यासोबत सायकल चालवतात। आता इथले काही तरुण सायकल चालवत आहेत त्यांच्यासोबत। आले ते कुठून? आताच ते थेट केरळमधून निघाले। केरळमधून निघाले। जहीराबाद त्यांचं म्हणजे मागचं ठिकाण होतं, आता थेट जहीराबाद पासून इथपर्यंत आलेलं आहे। तर हे आहेत डॉक्टर बशारत अहमद, जमाते इस्लाम अहमदिया मुस्लिम जमात या संघटनेच्या वतीने त्यांनी आलेल्या सायकल स्वारांचं स्वागत केलंय। हे सायकल स्वार 1200 किलोमीटर आज उस्मानाबाद पर्यंत येजीपर्यंत त्यांचं अंतर काटलं गेलंय। अजून पुढं कमीत कमी 7000 किलोमीटर 3700 किलोमीटर अंतर काटणार आहेत। तर या तरुण पोरांना धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांचा प्रवास अत्यंत चांगला व्हावा, सफर चांगली व्हावी आणि जनतेमध्ये, समाजामध्ये, सर्व विश्वामध्ये शांती निर्माण व्हावी असाच संदेश ते देणार आहेत। तर बघूया उस्मानाबाद धाराशिव शहरातले, जिल्ह्यातले कार्यकर्ते कशा पद्धतीने शांतता निर्माण करतात आणि या मुलांचा आदर्श जनतेपर्यंत कसा पोहोचवतात ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि विविध समाजहिताचे, सामाजिक कार्याचे आणि शांततेचा संदेश देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबाद।